वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे कंपॅरिझन ऑफ सर्ट्स आणि व्हॉट इज मीन बाय रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स, आणि त्याचा यूज करून आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन कसं करता येईल. जर डिनॉमिनेटरमध्ये इरॅशनल नंबर असेल तर या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. बघा, तर इफ रूट ए अँड रूट बी, रूट ए and root b are any surds. रूट ए आणि रूट बी हे कोणतेही सर्ट्स आहेत. आता कंपॅरिझन करण्यासाठी फॉर कंपॅरिझन टू सर्ट्स मस्ट have सेम ऑर्डर. दोन सर्ट ज्याचं कंपॅरिझन आपण करणार, तर कंपॅरिझन करण्यासाठी त्या दोन सर्ट्सची ऑर्डर सेम असणं आवश्यक आहे. ऑर्डर म्हणजेच त्याचा रूट, कितवा रूट आहे, सेकंड रूट आहे, स्क्वेअर रूट घेतले आपण, थर्ड रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट एक्सेट्रा. ठीक आहे. पहिली कंडिशन, इफ आता आपल्याला करायचं काय पहा, या दोन सर्टपैकी कोणता लहान कोणता मोठा हे ठरवायचं आहे. तर ऑर्डर सेम असेल तर वी हॅव टू कम्पेअर ओनली रॅडिकंट. रॅडिकंट म्हणजेच या चिन्हाच्या आतली संख्या. रॅडिकंटचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. दोन्हीचे कोएफिशियंट 1 आहे, काहीच नाही म्हणजे किती आहे, 1. ही एक महत्त्वाची गोष्ट, कोएफिशियंट 1 लागतील. 1 इंटू रूट ए, 1 इंटू रूट बी. म्हणजेच या स्क्वेअर रूटच्या बाहेर मल्टिपलमध्ये कोएफिशियंटमध्ये एखादी संख्या असेल तर आपल्याला ती संख्या करणी चिन्हाच्या आतमध्ये घेऊन जावं लागेल, म्हणजेच सिम्प्लिफाय करावं लागेल अगोदर सर्ट्स. ठीक आहे. पहा आता, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, पहिला रॅडिकंट मोठा दुसऱ्यापेक्षा, देन स्क्वेअर रूट ऑफ ए इज ग्रेटर दॅन असतो स्क्वेअर रूट ऑफ बी. सेकंड कंडिशन, इफ ए इज लेस दॅन बी, ए हा बी पेक्षा लहान असेल तर स्क्वेअर रूट ऑफ ए इज ऑल्सो लेस दॅन असतो स्क्वेअर रूट ऑफ बी. म्हणजेच रॅडिकंटमधलं जे रिलेशन असते तेच त्यांच्या सर्ट्समधलं असते. अँड थर्ड, इफ बोथ रॅडिकंट्स आर इक्वल, ए इक्वल टू बी, देन सर्ट्स आर ऑल्सो इक्वल. अंडर रूट ए इज इक्वल टू अंडर रूट बी. फॉर एक्झाम्पल, आता समजा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कम्पेअर द गिवन सर्ट्स. नंबर 1, रूट 27 अँड रूट 29. सिम्पल एक्झाम्पल, दोन्हीचा मल्टिपल म्हणजे कोएफिशियंट 1च आहे. ठीक आहे. आता हे लिहायचं कसं, अंडर रूट 27 क्वेश्चन मार्क अंडर रूट 29. आपल्याला या दोन्हीच्या मध्ये कोणतं साईन लिहायचं आहे, ग्रेटर दॅन की लेस दॅन, हे ठरवायचं आहे. आता दोन्हीला सिम्प्लिफाय करायची गरज नाही. बोथ सर्ट्स हॅव इक्वल ऑर्डर, दोन्हीचे ऑर्डर सेम आहे. वी हॅव टू कम्पेअर ओनली रॅडिकंट. पहिल्याचा रॅडिकंट 27 आहे, दुसऱ्याचा आहे 29. कोणता मोठा आहे? 27 इज लेस दॅन 29. ज्या अर्थी 27 इज लेस दॅन 29, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 27 इज ऑल्सो लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ 29. मीन्स अशा प्रकारे या दोन सर्टचं झालं कंपॅरिझन. फॉर एक्झाम्पल, अजून थोडंसं कॉम्प्लेक्स एक्झाम्पल घेतो मी. खूप सारे एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा येतील. 2 रूट 3 अँड 3 अंडर रूट 2. बघा, आता इथं थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. दोन्हीची ऑर्डर तर सेम आहे, बट याचा मल्टिपल 2 आहे, याचा मल्टिपल 3 आहे. आता डायरेक्टली रॅडिकंटचं कंपॅरिझन करता येणार नाही. फर्स्टली वी हॅव टू सिम्प्लिफाय इट. हिअर 2 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन जायचा, हा 3 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन जायचं. कसं लिहिता येईल पहा, 2 रूट 3 इज इक्वल टू, किंवा वरच्या रिप्रेझेंटेशन सारखंच घेऊ आपण, 2 रूट 3 एम्प्टी बॉक्स, दुसरी संख्या आहे 3 रूट 2 मध्ये क्वेश्चन मार्क, यांचं कंपॅरिझन करायचं आहे. ठीक आहे. आता 2 ला अंडर रूटमध्ये कसं एक्सप्रेस करता येईल,
तर 2 कशाचा स्क्वेअर रूट आहे 4चा, म्हणजे 2च्या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू उरलेला स्क्वेअर रूट ऑफ 3 क्वेश्चन मार्क. 3 कशाचा स्क्वेअर रूट आहे 9चा, स्क्वेअर रूट ऑफ 9 इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. आता दोन्हीची ऑर्डर सेम करू, सेम ऑर्डर सेम आहे, कॉमन लिहायची आहे. दोन्हीची ऑर्डर कॉमन लिहिली, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये येईल 4 इंटू 3 क्वेश्चन मार्क. अगेन स्क्वेअर रूट ऑफ 9 इंटू 2 मीन्स काय आलं बघा, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 4 3s are 12 क्वेश्चन मार्क, स्क्वेअर रूट ऑफ 9 2s are 18. आता असे सर्ट्स आलेत ज्यांचा कोइफिशियंट 1 आहे. आता यांचं रॅडिकंट आपल्याला कम्पेअर करायचे. रॅडिकंट पहिल्याचा आहे 12, दुसऱ्याचा आहे 18. तर हे सिम्पली रॅशनल नंबर आपल्याला कम्पेअर करता येतात. 12 इज लेस दॅन 18, त्यामुळं ज्या अर्थी 12 इज लेस दॅन 18, पण 12 काय आहे, 12 इज रॅडिकंट ऑफ दिस √12. √12 कशाचा एक फॉर्म आहे या 2√3चा. मीन्स पहिला सर्ट 2√3 इज ऑल्सो लेस दॅन 18 म्हणजेच काय, √18 म्हणजेच काय 3√2. तर हे झालं याचं कम्पॅरिझन. त्यानंतर पुढं आपल्याला पाहायचं आहे अजून एक नेक्स्ट टॉपिक, रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. सर्ट्स तर इरॅशनल असतात, पण त्याचं रॅशनलायझेशन म्हणजेच परिमेयीकरण म्हणजेच परिमेय संख्येमध्ये कन्व्हर्शन कसं करता येतं बघा. आता यासाठी एक सिंपल रूल लक्षात ठेवायचा आपल्याला. इफ प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन और प्रोडक्ट ऑफ 2 सर्ट्स, प्रोडक्ट ऑफ 2 सर्ट्स, 2 सर्ट्सचा गुणाकार काय असेल, इज अ रॅशनल नंबर. प्रोडक्ट ऑफ 2 सर्ट्स इज रॅशनल नंबर, देन अशा वेळेस ते काय असतात, देन दे आर रॅशनलायझिंग फॅक्टर्स ऑफ ईच अदर. पण याचा अर्थ काय होतो की इफ प्रोडक्ट ऑफ 2 सर्ट्स इज अ रॅशनल नंबर, 2 सर्ट्सचा प्रोडक्ट काय असेल, रॅशनल नंबर. म्हणजे 2 सर्ट एकमेकांचा गुणाकार केला आपण आणि उत्तर रॅशनल नंबर येत असेल तर देन दे आर कॉल्ड ॲज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ ईच अदर. फॉर एक्झाम्पल कसे पहा, फर्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 8 यांचा गुणाकार करतो मी, प्रोडक्ट स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 8 काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 8. स्क्वेअर रूट ऑफ 8 2s are 16 मीन्स 4. 4 काय, 4 इज रॅशनल नंबर. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 8 या दोनचा गुणाकार रॅशनल नंबर यायला म्हणजे हे झाले एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर. दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 8 आर रॅशनलायझिंग फॅक्टर्स ऑफ ईच अदर. सेकंड एक्झाम्पल काय सांगता येईल, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 27 अँड स्क्वेअर रूट ऑफ 3. पण आपल्याला जेवढे एक्झाम्पल जेवढे ऑपरेशन्स आहेत, ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तुम्ही, जेवढे क्रिया आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कंपॅरिझन आणि रॅशनलायझेशन या सर्व गोष्टी पाहायच्यात स्क्वेअर सर्टसाठी, म्हणजेच सर्ट ऑफ ऑर्डर 2 असणाऱ्या सर्टवरचेच एक्झाम्पल आपल्याला सिलेबसमध्ये असतील. स्क्वेअर रूट ऑफ 27 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 27 इंटू 3 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 81 विच इज 9. 9 इज रॅशनल नंबर. Therefore 27 is rationalizing factor of root 3 and root 3 is rationalizing factor of root 27. तर अशा प्रकारे हे
रॅशनलायझेशन, कोणताही सर्ड रॅशनलाइज करू शकतो आपण. पुन्हा एक महत्त्वाचा एक रूल आहे, सिम्पल रूल. जर कोणताही सर्ड असेल सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये, सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे ज्याला पुढं रिड्यूस करता येत नाही, हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे सर्डचा, तर त्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असलेल्या सर्डला त्याच सर्डनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर रॅशनल नंबर भेटते. कसं पहा, आता इथं √5 सिम्पलेस्ट फॉर्म आहे, याला पुढं सिम्प्लिफाय करता येत नाही, याच्यातून परफेक्ट स्क्वेअर कोणताच बाहेर निघत नाही. तर इफ वी मल्टिप्लाय √5 बाय √5 देन √5 इंटू √5 म्हणजे √5 इंटू 5 मीन्स √25. √25 इज 5. म्हणजेच √5चा रॅशनलायझिंग फॅक्टर काय, √5 अँड व्हाईस वर्सा. तर अशा प्रकारे आपल्याला कोणताही इरॅशनल नंबर रॅशनलमध्ये कन्वर्ट करता येतो. फक्त करावं का लागेल, त्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरनं त्या सर्डला मल्टिप्लाय करावं लागेल. आता प्रत्येक वेळेस दिलेला सर्ड तर त्या सर्डनं मल्टिप्लाय केला असता रॅशनलायझेशन होते असं काही नाही आहे. आपल्याला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म मिळून, तो त्याचा जो सिम्पलेस्ट फॉर्म असतो तो सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर असतो. आता आपल्याला याचा यूज करून डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन शिकायचं आहे. हाऊ वी कॅन रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे, पुढचा टॉपिक आहे आपला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 1/√2. आता इथं डिनॉमिनेटरमध्ये √2 आहे आणि √2 काय, इरॅशनल नंबर. हा डिनॉमिनेटरमध्ये जर इरॅशनल नंबर असेल तर याचं उत्तर खूप कॉम्प्लेक्स होते आणि म्हणून जनरली डिनॉमिनेटरमध्ये जर इरॅशनल नंबर आला तर त्याचं रॅशनलायझेशन केलं जाते सिम्पल फॉर्ममध्ये आन्सर मिळवण्यासाठी. आता कसं करता येईल, √2चं सिम्पलेस्ट फॉर्म आहे, याला या पुढे सिम्प्लिफिकेशन करता येत नाही. तर मग 1/√2 इज इक्वल टू 1/√2 इंटू, आता √2चा रॅशनलायझिंग फॅक्टर √2च आहे, याची व्हॅल्यू पण चेंज नाही झाली पाहिजे. त्यासाठी काय करायचं की छेदात जी संख्या आहे √2 त्यानं एकदा मल्टिप्लाय करायचं आणि एकदा डिवाइड, म्हणजेच 1/√2ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. वरती काय राहील, न्यूमरेटरमध्ये 1 इंटू √2, डिनॉमिनेटर √2 इंटू √2. 1 इंटू √2 इज √2 डिवायडेड बाय √2 इंटू √2 मीन्स √2चा स्क्वेअर. हे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे √2/2. म्हणजेच 1/√2 आणि √2/2 या दोन्हीचा अर्थ काय, सेम. फक्त इथं डिनॉमिनेटरमध्ये इरॅशनल नंबर आहे, इथं डिनॉमिनेटरमध्ये रॅशनल. हे झालं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन. सेकंड एक्झाम्पल सांगता येईल अजून. फॉर एक्झाम्पल 2/√5. 2/√5चं रॅशनलायझेशन कसं करायचं पहा. 2/√5, आता हा सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, √5 सिम्पलेस्ट फॉर्म आहे, याच्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशन होत नाही. तर √5ला √5नंच मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. 2 इंटू √5 डिवायडेड बाय √5 इंटू √5 इज √5 स्क्वेअर. 2 इंटू √5 डिवायडेड बाय स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, खाली काय राहील 5. हे झालं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये रॅशनल नंबर आला. हेच आपल्याला बायनॉमियलच्या फॉर्ममध्ये सुद्धा करायचं आहे नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. तर आल्यानंतर आपण शिकणार आहोत. ठीक आहे.